नयनरम्य दृश्य आहे. म्हटलं बरं अजून कळ्यात हे उमलल्यावर छान दिसेल. हे बघायचं गॅसचं बर्नर. मित्रांनो सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. मी निघाली वॉकला. चला तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. आता वाजले सकाळचे 6:30. तर चला आपण जाऊया. लाईट बंद करते. घरात तरी अजून अंधार आहे आमच्या. चला बाहेर आहे बघा पूर्ण उजाडलंय बघा. कॉल करते ममताला. ममता रोडला येऊन उभी राहील. माझ्या हात खिशात पेपरचं रॅपर आहे पण आपल्या डस्टबिन मध्ये टाकूया. हे बघा आमचा प्लास्टिकचा कचरा. एवढा प्लास्टिक निघाला आठवड्याभरात. विचार करा एवढा मोठा डस्टबिन आहे. आजूबाजूचं सकाळ सकाळचं दर्शन करून घ्या मित्रांनो. बघा मस्त आहे. बदकं बघा कशी उडत चालली आहे सकाळ सकाळी. वा मस्त नजारा. आणि लवकर उजाडले मित्रांनो 6:30लाच. मी मागच्या वेळेस 6:45ला निघायची तरी अंधार असायचं. तुम्हाला लोकांना भीती वाटायची. आता बघा काय झालं. स्वराच्या वाढदिवसानंतर मी आजारी पडले होते. ताप होता, घशात इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर पाठीत उसण भरली. असे आजार होत गेले. जवळपास 1 आठवडा मी वॉकला नाही गेली. पण आता सुरू केलंय. हे बघा अजून स्ट्रीट लाईट बंद झालेला नाही. रोज रात्री 12:30 ते 1ला ह्या स्ट्रीट लाईट बंद होतात आणि पहाटे परत चालू होतात 5 वाजता. रात्री स्ट्रीट लाईट बंद असतात. चला आपण फास्ट जाऊया. ममता वाट बघत असेल. मी तुम्हाला पुढे काही नवीन दिसलं तर दाखवते. हे तर तुम्ही बघितलंच सगळं. हे बघा हाच तो सामसूम अंधारी रस्ता. बऱ्यापैकी झाडी आहेत आणि थोडं जंगलातून जाण्याचा फील येतो. घरांची गॅरेज आहे इथे पण इथे घरांचे गॅरेज आहे फक्त बघा. आणि पलीकडे घरं आहेत त्यामुळे इथं सगळा सामसूमच रस्ता म्हणता येईल. आणि इथे जास्त गर्द झाडी ह्या टर्नवर आणि इथे जास्त अंधार असायचा. तेव्हा तुम्ही मला बघून खूप घाबरला होतात की ताई तुम्ही एवढ्या सकाळी निघत नका जाऊ. उजाडल्यानंतर निघा. तर हे बघा रस्ता होता तो. आणि ह्या टर्निंग पॉईंटला आहे ना स्ट्रीट लाईट नाही आहे. त्यामुळे थोडा अंधार जाणवतो. पण आता नाही आहे. आता काही टेन्शन नाही. आता सकाळी 6लाच उजाडायला सुरुवात होते. आता वाजले सकाळचे 6:30 आणि मी मेन हायवेला लागले. तर जवळपास अर्धा ते 1 किलोमीटर अंतर असेल माझ्या घरापासून हायवेपर्यंतचं. ममतापर्यंत जाते तेव्हा म्हणजे 1000 स्टेप्स आरामशीर कंप्लीट होतात. सकाळी सकाळी लोक निघाले. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला खूप दम लागतोय ताई. तर नाही इथे थंडीच खूप आहे. हे बघा मित्रांनो आता रिसायकलचं डस्टबिन आहे. यांचं सुद्धा फुल भरलंय. इथे सुद्धा प्लास्टिक बऱ्या प्रमाणात वापरलं जातं. तुम्ही म्हणता तिथे प्लास्टिक बंदी आहे का? तर नाही. प्लास्टिक आता काळाची गरज झाली आहे. त्याच्यावर बंदी होणं मला तरी वाटतं बंदी होणार नाही. इथे गाडी आहे. थँक्यू. त्यासाठी थांबलेत. इथले हे बघा हे हॉटेल आहे. विंडमिल इन नाव आहे. आणि हे जे हॉटेल आहे ना मित्रांनो ते अगदी घरासारखं दिसतं बघा. मध्ये मला एक कमेंट आली होती झाडाला एक पान नाही. दुष्काळ पडल्यासारखं दिसतंय. तर दुष्काळ पडल्यासारखं नाही. ही एक निसर्गाची स्थिती आहे आणि तिच्यात सुद्धा झाडं खूप सुंदर दिसतात. बघू शकता काही झाडं वाळलेलं नाहीये. फक्त त्याची पानगळती झाली आहे. आणि तुम्हाला सांगते पानगळती झाल्यानंतर प्रत्येक झाडाला छोट्या तरी आकाराची फुलं येतात. आणि झाड असं एवढं भारी दिसतं ना. पूर्ण फुलांची गुच्छ असतात. आता ह्या ज्या झाडांच्या पानगळत्या झाल्यात ना यांना एक तर पानं येतील. बहुतांश झाडांना खूप सुंदर फुलं असतात गुलाबासारखी. तुम्हाला दाखवेल मी. तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण स्वर्गात आलोय की काय. पक्षी
चला आता पुढे जाऊया. ममता उभी आहे. तुम्हाला खोटं वाटेल, हे बघा 4 डिग्री टेम्परेचर आहे सध्या. खूप थंडी आहे बघा. मित्रांनो, सायकल स्वार बघा, जरा वेगळ्याच पद्धतीची सायकल दिसली. 3 चाकी सायकल आहे. तर पहिल्यांदा मी पाहिली इथे अशी सायकल. आपल्याकडे असते पण इथे पहिल्यांदा पाहिली. तर दाखवत आहे झूम करून. हे बघा अशा पद्धतीची आहे. त्याच्या मागे छोटी बास्केटही आहे. त्यानंतर आम्ही पोहोचलो पंपरूम गार्डनला. तर पुढे चालत आल्यावर तर पंपरूमला आम्हाला हा व्यक्ती रोज दिसतो. त्याच्या हातात एक बॅग असते, त्यात वेगवेगळ्या बरण्या असतात आणि त्यामध्ये खारुताई पक्ष्यांसाठी तो खाद्य आणतो. तर इथे पक्ष्यांचं असं प्राण्यांचं खाद्य वेगळं मिळतं. तर तो स्पेशली घेऊन येतो. तर आमचा तोच विचार चालू होता की हा महानगरपालिकेतर्फे येतो की स्वतःहून येतो. तर माहिती नाही मित्रांनो, आता त्या व्यक्तीलाच विचारावं लागेल. तर इकडे बघा थोडं पुढे आल्यावर मला ही खुर्ची दिसली. बघा किती छान आकार दिलेला आहे. लाकडी खुर्ची आणि समोर काही गट्टू ठेवलेले आहेत. जो कोच आहे तो त्या खुर्चीवर बसतो आणि बाकीचे साईडनी बसतात. तर अशा पद्धतीची बैठक व्यवस्था ह्या पार्कमध्ये केली. खूप सुंदर वाटली. त्यानंतर बघा आता तुम्हाला स्प्रिंग सीझन सुरू होतोय. माझ्या आवडीचा सीझन आहे हा. आणि तुम्ही बघू शकता झाडांना वेगवेगळ्या रंगाची फुलं यायला लागलीत. तर प्रत्येक झाडाचा हा वेगळा सीझन असतो फुलं येण्यासाठी. आता सुरू झाले फुलं येणं. तर बघू शकता इथे ट्युलिप्स आहे. ट्युलिप्स मला प्रचंड आवडतात. इथे लिली आहे, आपल्या घराच्या तिथे पण लिली आहे, मी दाखवलेली आहे मागील व्हिडिओत. तर बघा ही जी व्यक्ती आहे तिचा मी व्हिडिओ काढते. तर त्यांनी बरणी काढलेल्या आहेत, म्हणजे खारुताईचं जे खाद्य आहे त्यांनी तिथे टाकलं आणि तो निघून गेला. त्यानंतर बघा तुम्ही लोक अशा पद्धतीने त्यांचे जे कुत्रे आहेत, पाळीव कुत्रे, यांना घेऊन वॉकिंगला येतात. आणि बघू शकता सकाळचं वातावरण. त्यानंतर आम्ही पोहोचलो जेप्सन पार्कला. इथे मस्तपैकी पक्षी खेळताना बागडताना दिसले पाण्यामध्ये. तर हे मी तुम्हाला नेहमीच दाखवत असते, म्हणजे नवीन आहे त्यांच्यासाठी दाखवते. कारंज्या आहेत बघा, आज कारंजे सुद्धा चालू आहेत. आणि पक्षी बघा किती सुंदर वाटतंय. इथे झाडावर कबूतर बसलेले आहेत, असंख्य कबूतर असतात इथे. आणि जे बदक आहेत ते सुद्धा अगदी आनंदात पाण्यामध्ये खेळत बागडत असतात, बघू शकता. तर ते पाण्यामध्ये काहीतरी शोधत आहे मित्रांनो. बघू शकता त्यांच्या माना कशा पाण्यामध्ये टाकलेले आहेत, तोंड. आणि वरती बघा हे बदक उडत येतात. तर मी दाखवेल तुम्हाला पुढे. जे बदक आहे बघा ते काहीतरी खातोय, पण किती सुंदर दिसतो बघा, एकदम पांढरा शुभ्र. बघा तुम्ही. तर सकाळी सकाळी ह्या पक्ष्यांना भेटतो आम्ही रोज. खूप मन प्रसन्न होतं, अगदी छान वाटतं. तुम्हाला देखील छान वाटत असेल. आणि हे बघा ही बदकं आत्ताच वरून उडून आलेली आहे. खूप उंचावर उडतात. बघा किती सुंदर आहे. हे बघा हे किती सुंदर आहेत, हो की नाही. बघा खूपच सुंदर सुंदर वेगवेगळ्या रंगाची बदकं इथे बघायला मिळतात. आणि बरीचशी माणसाळलेली असतात. बऱ्यापैकी बदकं आपल्याला इथे अशी पाण्यामध्ये खेळताना बागडताना दिसतात. तर छान वाटतं. तिकडे मागे ग्लास हाऊस आहे, त्यामध्ये खूप साऱ्या वनस्पती आहे. एक दिवस आपण तिथेही जाऊया, मी तुम्हाला दाखवेल ग्लास हाऊस कसं असतं. आणि हे बघा मस्त झाडांना बहर आलेला आहे फुलांचा. तर बघू शकता पानं नाही आहेत झाडांना, नुसती फुलं आहेत. तर आता ही नुसती सुरुवात आहे मित्रांनो, त्यामुळे 1-2 झाडं मी तुम्हाला दाखवते. पण अजून पुढे काही दिवसानंतर मी जेव्हा तुम्हाला दाखवेल तर तुम्ही माझ्या रोज व्हिडिओची वाट बघाल. तुम्हाला देखील स्वर्गात आल्याची अनुभूती येईल. हे बघा ते पिवळे फुलांचा सीझन सुरू झाला आहे, तर ते यायला लागले. हे लेव्हेंडरची फुलं आहेत, बघू शकता. लेव्हेंडर तर खूप छान आहे. आता जेप्सन पार्कमध्ये आहोत. इथे हॉटेल आहे, हॉटेलची कार आलेली आहे, काही सामान घेऊन आले असेल. तर बघू शकता खूप सारी लोक रनिंग जॉगिंग करतात इथे. त्यानंतर इथे मोठं आपलं घड्याळ आहे बघा. तर घड्याळात ॲक्युरेट 7:30 वाजलेले आहेत बघा. तर मित्रांनो हे झाड बघा खूप जुनं दिसतंय, खूप वर्ष जुनं झाड आहे. आणि खूप सुंदररित्या त्याला इथे जतन करण्यात आले. खारुताई बघा, इंग्लंडची खारुताई पळाली.
तर खरं खारुताईसाठी मी कॅमेरा ऑन केला होता. हे बघा खारुताई कशी रामाने हिच्या अंगावर बोटं फिरवलेली नाही आहेत. आपली खारुताई वेगळी असते, बघितलं तुम्ही कशी खाते. आणि हे बघा परत एक झाड दिसलंय, त्याला पांढरी शुभ्र फुलं आलेली आहेत बघा. एकही पान नाही आहे, फक्त बारीक बारीक फुलं आहे आणि ह्या फुलांच्या पाकळ्याही खाली पडत आहेत. जणू निसर्गाने फुलाचा वर्षाव केला आहे असं भासतं. त्यानंतर पुढे आल्यावर गवतामध्ये मला असंख्य कळ्या दिसल्या आणि ही फुलंसुद्धा दिसायला खूप अप्रतिम होती, खूप सुंदर होती. बघूनच मन प्रसन्न होत होतं मित्रांनो. तर हे पार्क मी तुम्हाला नेहमीच दाखवते, पण थोडाफार बदल यामध्ये होत असतो, त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक बदल दाखवण्याचा प्रयत्न इथे करते. हे सुद्धा झाड प्रचंड जुनं दिसतंय. तर हे बघा काही पांढऱ्या रंगाची आहे, तर काही पर्पल रंगाची फुलं आहेत. पर्पल रंगाची खूप सुंदर दिसतात, म्हणजे हे बघूनच असं फ्रेश वाटतं, फ्रेश कलर वाटतोय. आणि पांढऱ्या रंगाची सुद्धा समोरचं झाड बघा कसं आहे, पूर्ण जमिनीला त्याच्या फांद्या खेटलेल्या आहेत. आणि इकडे बघा लाकडाची बैठक व्यवस्था केलेली आहे. लाकडात म्हणजे झाड तुटलेलं आहे ते, पण त्याची एक चेअर बनवली. हे बघा हे फुल असं दिसतं उमलल्यावर, आणि हे सर्व कळ्या आहे. उमलल्यावर कसं दिसतं दाखवेल मी तुम्हाला. चला आता. तर इथे बघा झाडाला एकदम छान संरक्षण दिलेलं आहे. झाडं लावून उपयोग नाही मित्रांनो, झाडांना सांभाळलंही गेलं पाहिजे, त्यांचं जतनही केलं गेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता त्याला किती छान संरक्षण लावलेलं आहे. उद्या जर इथे हवा जोराची आली तर ते झाड बिलकुल डगमगणार नाही. आणि इथे बघा त्या व्यक्तीने अशा पद्धतीने शेंगदाणे टाकलेले आहे. इकडे खारुताई आहे बघा, शेंगदाणे घेऊन पळाली ती, आम्ही जात होतो तिथून. हे बघा शेंगदाणे खात आहेत, पक्षी सुद्धा आहेत. तर हे खाली पडले तो व्यक्ती जो आहे तो शेंगदाणे टाकून गेलेला आहे, तर ते खात आहेत. कधी कधी त्या व्यक्तीच्या हातातून सुद्धा ते घेऊन खातात. तर इथे बघा तुम्ही, इथे मला नारळ सुद्धा कुणीतरी टाकलेला आहे, बघू शकता. पक्ष्यांसाठी नारळ सुद्धा ठेवलेला आहे. तर चला आता मी तुम्हाला पुढे दाखवते. हे बघा पक्षी, आजूबाजूचं वातावरण अशा पद्धतीचं आहे. सर्वजण निघाली आता, कोणी कोणी ह्या पार्कमधून ऑफिसलाही जातं शॉर्टकट. तर हा ब्रिज नेहमी दाखवलाय. व्हॅलेंटाईन डे होऊन गेलाय नुकताच. मला वाटलं होतं की पूर्ण ब्रिजचं ग्रिल हे लवलॉकने भरलं असेल, पण तसं काही झालं नाही मित्रांनो. प्रेमी कपल इथे काही आले नाही लॉक लावायला. आणि पक्षी बघा त्यांच्या पिल्लांसोबत मस्तपैकी पाण्यात खेळायला तयार आहेत. आणि खूप सुंदर वाटतं मला हे सकाळी सकाळी पाणी बघून, ह्या पाण्याचा खळखळणारा आवाज खरंच मनाला एक वेगळीच प्रसन्नता देऊन जातो. तर आज माझा दिवस संपूर्ण दिवस छान जाणार, कारण मी एवढ्या छान वातावरणात फिरून एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन, एक सकारात्मक शक्ती घेऊन घरी जात आहे. आणि त्या सकारात्मक शक्ती सोबत मी घरातील कामं करणार आहे, त्यामुळे माझा आजचा दिवस अगदी अप्रतिम असणार आहे. हे बघा मस्तपैकी इथे कबुतरं आहेत. त्यानंतर इकडे बघा अशा पद्धतीचं तर थोडी थोडी हलकं ऊन पडायला लागले. हे बघा पेंटिंग वगैरे, इथले लोक खूप कलाकुसरी आहेत आणि इतक्या छान छान पेंटिंग्स करतात. मित्रांनो इथे धूर निघतोय. तर नाही, हे बघा इथे चिमणीचं धुरकांड आहे, त्याच्यातून धूर निघतोय बाहेर. घर बघा किती सुंदर आहे. शहरातली घरं आहेत आमच्या. आणि ह्या शहरामध्ये म्हणजे पांढऱ्याच रंगाची घरं जास्त बघायला मिळतात. आमच्या एरियात विटकरी रंगाचे आहेत. चर्च, पॅरिस चर्च. हो नाही 8 वाजलेत. चला घरी जायचंय. इकडून तर पॅरिस चर्च बघ, ऊन पडले. सगळ्यांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग. सोनेरी सकाळ आहे, सोनेरी शुभ सकाळ. बघा पॅरिस चर्चची मागची बाजू आहे. आजूबाजूला असे रस्ते आहेत, प्रशस्त पार्क सुद्धा आहे इथे. ब्युटी सलून.
त्या जुन्या वस्तू आहेत दुकानात विकायला ठेवलेल्या, गरजूवंत लोक घेऊन जातात कमी किमतीमध्ये. कचरा बघा कसा प्रॉपर ठेवला आहे पॅक करून बाहेर. आता हा हॉटेल्सचा दुकानांचा कचरा आहे. पिशवी प्रॉपर पॅक आहे, कुठे सांडताना दिसत नाही बघा. दुकान उघडले नाही म्हणून सकाळचे 8च वाजलेत. गर्दी बघा, आज सिग्नल लागलेला दिसतोय. क्रेविंग हॉटेल, कॅश मशीन, जागोजागी कॅश मशीन आहे. हे बघा उबर इट्स. तुम्ही म्हणता तर छोटी मोठी दुकानं नाही आहेत का, तर ही अशी दुकानं असतात, ती पण मॉल सारखीच असतं. आपल्या हाताने सामान घ्यायचं, बिल करायचं, बाहेर निघायचं. पण असं नाही की दुकानदार आणून देतो आपल्या हातात, अशी दुकानं नसतात इथे. हे केमिस्ट आहे, म्हणजे मेडिकल आहे इथलं. क्लोज लिहिलेलं आहे कॉर्नरलाच बघा, अजून बंद आहे, ओपन झालेलं नाही आहे. 8 वाजलेत सकाळचे. आणि इथे रेल्वेचा ब्रिज आहे, वरून रेल्वे जाते. चला आता पुढे काही नवीन दिसलं तर दाखवते. मित्रांनो 8:15 झालेत. चला आता घरी चालले, खूप दम लागलाय. जवळपास आम्ही 8 किलोमीटर चाललेलो आहोत. दिवसभरातही स्टेप्स होतील. 10 किलोमीटर चालायचं आहे. चला आता घरी काय कंडिशन आहे स्वराची बघू. घामही आलाय, खूप थंडी आहे, थंडीत सुद्धा घाम आलाय आणि ऊन पडले बघा. चला मित्रांनो, घराकडे येताना एका ठिकाणी मला खूप सुंदर ही पिवळी फुलं दिसली बघा. हे पिवळ्या फुलांचा सीझन सुरू झाला आहे आणि सर्वत्र तुम्हाला ही फुलं दिसणार. आणि फुलं बघून खरंच खूप छान वाटतं. एक घराला वेगळी शोभा येते. तर आपल्या घराचा एरिया आहे बघा आजूबाजूचा, तर बऱ्याच झाडांना अजून पालवी नाही आहे, त्यांना फुलं येणार आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे लवकरच. तर बघा अशा पद्धतीचं आता वातावरण झालेलं आहे. चला आता आपण घरी जाऊया, कारण घरी स्वरा दीदीचा टिफिन पण बनवायचा आहे आणि तिच्या वेण्या पण घालायच्या असतात. आपल्या घराजवळ सुद्धा पिवळी फुले बहरायला लागली, बघू शकता अशा पद्धतीने. तर घरात आले, हे बघा घरात काय स्थिती आहे. इकडे बघा काय चाललंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अथंग बेबी फ्रुट्स खाते. काय खातो अथंग बेबी? फूच पीठ मळलं होतं, स्वराचा पराठा बनवते. हे बघा मस्तपैकी खमंग खरपूस पनीर पराठा तयार आहे. बाय बाय. ब्रेड जा स्वरा. दीदीला बाय करा. आता दीदीला बाय करा. बाय. लुक. चालायला लाग स्वरा, उशीर होतोय जा. मित्रांनो स्वरा शाळेत गेली. आता मी थोडं बसते, पाय खूप दुखायला लागले. तर 1 आठवड्याचा गॅप गेला मला. किचन मधून सामान आणून खेळतो, पण त्यालाही दीदीला सोडवायला जायचं होतं. कुठं जायचं होतं पिल्लूला? Look. Wheel. The wheels on the bus go round and round, round and round, round and round. Oh, अयो, बापरे. वाव, किती छान आहे. पोटपूजा झाली की आम्ही फ्रेश असतो सकाळी सकाळी. हे बघा मस्त पोट भरले आता फ्रुट्सनी. आता छान खेळायला तयार झालो आम्ही. हाय कर सगळ्यांना. म्हण हाय. गुड मॉर्निंग. हाय गुड मॉर्निंग. तू म्हण आता गुड मॉर्निंग. त्यांना म्हण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका, मामा, दादा, दीदी, मावशी, काकू, आत्या. गुड मॉर्निंग. तू म्हण गुड मॉर्निंग. तो मस्त खेळतोय. टीव्ही
आता टीव्ही टीव्ही रिमोट कुठे आहे? रिमोट नो माहित तर माहित नाही तर नो माहित म्हण त्याला नाही माहिती म्हणतोय. रिमोट कुठे आता? ओ तिकडे बघतो का? बरं बघ. त्याच्या तोंडातून वाफा निघतायत. थंडी खूप आहे. डोर ओपन जरा ठेवलाय आम्ही. दिगंबर येत आहेत स्वराला सोडून. कुठे आहे रिमोट? टीव्ही लाव सांगतोय. टीव्ही आता टीव्ही अटंग टीव्ही टीव्ही म्हण टीव्ही आता हे बघायचं गॅसचं बर्नर. करा स्वयंपाक करा. हे रिंग आणून ठेवतो म्हणजे त्याच्या गॅसचं बर्नर असतं मित्रांनो. चिटचिट करतोय. टीव्ही लाव म्हणतोय. स्वरा शाळेत गेली की याला करमत नाही घरी. काय पिल्लू काय? खेळ ना खेळ ना तिकडे जा टेंट मध्ये. कार कुठे? कार 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 वेर इज कार? ट्रॅक्टर फायर ट्रक कुठे? फायर ट्रक आपल्या अथांगला फायर ट्रक ट्रॅक्टर खूप आवडतो. बस पोलीस कार कुठे? ट्रॅक्टर फायर ट्रक हो फायर ट्रक आली. हो फायर ट्रक. चॉकलेट खायचं आता तुला? चॉकलेट देऊ? असं खायचं का चॉकलेट? आथांगला चॉकलेट खूप आवडतं म्हणजे कॅडबरी वगैरे असतात त्या आवडतात. दुसरे गमी चॉकलेट नाही आवडत है ना आथांग? ट्रक फायर ट्रक फायर ट्रक मोठ नाही ना तिथे? रिमोट नाहीये. मला म्हणतोय तिथे रिमोट आहे म्हणतोय महाराजांच्या तिथे. हा फायर ट्रक कुठे आहे आता? फायर ट्रक आता मी घरातली कामं आवरते. मला स्वयंपाक करायचा आहे. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते तेव्हा आजच आपल्या पेजला फॉलो करा. भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.